राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम 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 जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण राम 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता रोचनी सुख झाली हो साजनी सुख झाली हो साजनी सुख झाली हो साजनी जोडी मन विठलियावडी मन विठलियावडी मन विठलियावडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठलियावडी म्हणून विठलियावडी म्हणून विठलियावडी हो विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा तो माधव परवा तो विठ्ठल परवा तो माधव परवा तो माधव परवा तो माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पापर कुमा देवी वर पापर कुमा देवी वर पापर कुमा देवी वर सर्व सुखाची आगर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर हो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
अपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे हे रती माई के दुखाची जनती 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 नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे नाश करी आपुली हरित अविनाश करी आपुलिया ऐसे अभिलाष करी आपुली हरित आवी मना पिसे गोविंदाचे अभिमज प्रीती गोविंदा अभिमज प्रीती गोविंदा तुका म्हणे का मरणचे सरे म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे का मरणचे सरे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे कुणाची उरी कीर्ती मागे उत्तमाची उरी कीर्ती मागे हे रती माई के दुखाची जाण हरी रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जय कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार हरी 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 जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हेलो हेलो आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख है
सुखानो हे आणि कनल माई के दुखाची जनी हे रती माई के दुखाची जनी तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे हे रती माई के दुखाची जनी जे रती माई के दुखाची जनी नाही आधी आधी अवसान नाही आधी अंतिरा हे नाही आधी आधी नाही नाही आदि आदि अवसान नाही नाही आदि आदि अवसान नाही नाही आदि आदि अवसान नाही आदि आदि नाही आदि आदि अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान रती माई के दुखाची जनी रती माई के दुखाची विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सबदंतन की जय चला विठ्ठल 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 सुरुवातीलाच एकदा आमच्या सगळ्या स्वरगंधर्व आणि ताल महर्षी आणि टाळ महर्षींसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. दादा मॉनिटरचा आवाज वाढवा. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान अविनाश करी आपुली आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे का मरणची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसानी विठ्ठल हरा विहरा 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम रंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची हे दश कुमाराने काचे लावे सरोजा कुमाराने काचे लावे सरोजा कुमाराने काचे कुमाराने काचे लावे सरोजा कुमाराने काचे लावे सरोजा कुमाराने काचे लावे सरोजा बाबाजी सद्गुरु दास कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्रमाथा मुकुटी झळाळे कारण्य सिंधू भव दुःखहारे तुझ बिन शंभो मज कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल हरा विहरा 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 आपुला तो एका देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव,
अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी, सरळ आणि सोपी, खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकातून तरणारी आणि मोक्षपदापर्यंत पोहोचवणारी व्याख्या खऱ्या अर्थानं 5व्या वेद यामार्फत निर्माण केली. तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खऱ्या अर्थानं अनंत काळापासून अवतरणारी ही पंढरी, म्हणजे साल या ठिकाणी दिलेलं नाही, खऱ्या अर्थानं अनेकांना ज्ञातही नाही. अनेक वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी म्हणजे अनादी काळापासून अवतरणारी ही पंढरी. म्हणूनच सुरुवातीला एकदा जोरदार कडवून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं अनंत वर्षांची परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण इथं ही जी वयस्कर पिढी बसलेली आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहे. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जी तरुणाई उपस्थित आहे, आज त्यांच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदायाचा अमृत कलश म्हणजे ही सप्ताहाची परंपरा खांद्यावर आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या पावसातही अवतीर्ण झालेली आहे. एकदा खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईसाठीही आणि ग्रामस्थांसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या महाराज, तरुणाई तेव्हा सप्ताहाच्या रूपानं पुढे येत असते जेव्हा ज्येष्ठांचा त्यांच्या पाठीवर हात असतो. कारण लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती प्रगती आणि किती संस्कार मुलांना दिले याचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे या ठिकाणी असलेली ही तरुणाईचा जनसमुदाय आहे. कारण माझ्या तरुण मित्रांनो एक वाक्य सुरुवातीला सांगून जातो, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर जन्म त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला नमस्कार करत असतील तर जन्म त्या बापाची मान ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा सप्ताहाच्या रूपानं पुढे येते तेव्हा नक्कीच त्या गावावरती त्या संस्कारांचं वलय असतं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संबंध अहमदनगर जिल्ह्यामध्ये मला वाटतं एवढा सुंदर सोहळा आपलं खऱ्या अर्थानं संगमनेर खुर्द हे गाव सोडून कुठेही होताना दिसत नाही. एकदा ग्रामस्थांसाठी त्यासाठी जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्यातूनही पुढे जाऊन एक वाक्य सांगेल की महाराष्ट्रातला हा पहिला सोहळा असा असावा की जिथं खऱ्या अर्थानं जात, धर्म आणि पंथ विसरून मानवता हा एकमेव जात अंतकरणामध्ये रुजवून खऱ्या अर्थानं प्रत्येक जाती धर्माची व्यक्ती मानवता या खऱ्या अर्थानं धर्मामधून एकत्र येऊन एवढी सुंदर पंढरी अवतीर्ण करते, नव्हे त्यासाठी योगदानही देते. एकदा ग्रामस्थांसाठी पुन्हा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे येताना खऱ्या अर्थानं तुमची रथ परंपरा पाहिली म्हणजे खऱ्या अर्थानं राजे रजवाड्यांच्या काळात गेल्याचा भास झाला. अत्यंत गोड आणि अत्यंत सुंदर नियोजन. साक्षात वरुण राजालाही वाटलं की एवढ्या सुंदर गोड नियोजनात विघ्न का आणावं, म्हणून तोही शांत झाला आणि वाराही शांत झाला. एकदा जोरदार कडावून टाळ्या पुन्हा एकदा काळ्या तरुणाईसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं ज्यांचं सबंध नियोजन आहे ते आजचे पहारेकरी भोजन व्यवस्था पुणा रोड, मंडलिक, मांडेकर, खुळे, गुंजाळ, गवळीबाबा ते कोल्हेवस्ती आणि जागर आज ज्या गावांचं आहे रायतेवाडी, देवगाव खऱ्या अर्थानं एकदा जोरदार करून टाळ्या त्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला तीही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज, वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला आजच्या काळात मुलामा देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्या. कारण दूरदर्शनवरती आम्ही आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या का बाते पप्या तो पग
पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वरान्वित करतात. भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये काम करून दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा हार्मोनियमवरती बोट जातं आणि मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो. भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो. बाबा आपल्या दोघांच्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे, आणि साक्षात ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुकोबरायांचा आभास होतो ते आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या जनाईचा आणि मुक्ताईचा वारसा आणि परंपरा सांगणाऱ्या आमच्या सगळ्या जनाईंसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे विशेषत्वानं या सगळ्या लेकरांसाठी, त्यांच्या मातापित्यांसाठी आणि त्यांच्या गुरुजनांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे आमचे समस्त टाळ महर्षी खऱ्या अर्थानं आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे दोनही चोपदार बाबा, कारण लक्षात घ्या महाराज, या व्यासपीठाचा पहिला मान म्हणजे आदरणीय आमच्या विनेकरी बाबांचा आहे, आणि या व्यासपीठाचा दुसरा मान हा आदरणीय आमच्या चोपदार बाबांचा आहे. कारण या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे दोनही चोपदार बाबा, कारण ज्या आषाढीच्या वारीला आपण जातो ना महाराज, त्या आषाढीच्या वारीला जेव्हा यवनांनी हल्ला चढवला तेव्हा याच चोपदारांच्या भूमिकेमध्ये शंभूराजांनी सबंध आषाढी वारी केली. म्हणून आज आनंदानं ती वारी आम्ही करत आहोत. या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे, कारण लक्षात घ्या, वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे तो कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर भक्तिरसात तल्लीन होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचे संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा खऱ्या अर्थानं एकदा जोरदार कडवून टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे समस्त संयोजक आयोजक कमिटी, सगळ्या अर्थानं समस्त राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील आपल्या गावातील मूळ भूमिपुत्र ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थानं या सबंध कमिटीसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज आधीच पावसाचं वातावरण झालंय, तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे संगमनेर खुर्दकर, एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले रिमोट आमच्या हातात आला आणि घरात झी चॅनल सुरू झाला की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी, आणि 8:30ला ते भलतंच आले आता सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं उरकून तुम्ही आलात, नवे सोडून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या म्हणजे अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज आपण सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये आहोत. म्हणून सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. आपल्याही या सप्त परंपराला अनंत वर्षांची परंपरा आहे. मग खऱ्या अर्थानं गेल्या 2 ते 3 वर्षापासून ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुणाई पुढे आलेली आहे आणि नवे त्यांनी सगळं रूप पालटवलं आहे. मग खऱ्या अर्थानं आजच्या तरुणाईला आणि तुम्हाला आणि मला खरंच एक प्रश्न मनाशी असा निर्माण झाला की एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची आणि एवढ्या सुंदर कीर्तन सप्ताहाची खरंच गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये का? पाऊस येणार नाही काळजी करू, आणि महाप्रसादाला तर अजिबात येणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, फक्त बोलत चला. मला सांगा, 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवा आहे. सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय,
माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं. या पुढं जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं, जाऊ कमी तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर आम्ही पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला एवढ्या सुंदर सप्ताहाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण सप्ताहाला जर जेवण नसेल तर 9 ते 11 आम्ही 50ही राहू की नाही सांगता येत का. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण आमचा काही फायदा. तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. खऱ्या अर्थानं महिला वर्गाला विनंती आहे, काय झालंय, तुम्ही घरात सगळ्यात पुढं आहात पण सप्ताहाला आलं का मागं बसता. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी आता थोडं पुढं सरकून घ्यायचं. प्रत्येकानं आहे त्या जागेपासून 2 फूट पुढे या. पुरुष मंडळी त्यांनी ऐकलं एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं माझी भाषा समजते ना, आवाज व्यवस्थित येतोय ना. मग बसल्या जागेवर आता शील्डबेल्ट बांधून घ्या. आपल्याला फार वेगात कमी वेळात फार पुढे जायचंय, निघायचं. चला लक्षात घ्या महाराज, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चालली आहे. मनुष्य दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करतो. कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. मग खऱ्या अर्थानं मला सांगा, तो पैसा आम्ही कशासाठी कमवलाय? सुखासाठी, बरोबर ना. मग सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही खऱ्या अर्थानं नाशिक, मुंबई, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे. भाई रे
सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई हो दिल का साथी कोई नहीं दिल का साथी कोई नहीं दिल का भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के आमचे सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ मर्शींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे. कारण सब पैसे के, कारण फायद्यासाठी समाज जवळ येतो, तोच समाज फायदा निघून गेला की दूर जातो. ही कलियुगातील आजची वास्तवरीत आहे महाराज. आता फक्त मनोमन सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता सध्या अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याची ती जागतिक समस्या आहे. पण मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर व्हॉट्सअपला सगळ्या मित्रांना फोन करून SMS करून सगळ्या मित्रांना एकत्र बोलून फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला आणि मला काय म्हणती? आता आम्ही काय येगळे का महाराज? तुमच्या पुढं आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला आणि मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता सुखासाठी बायको केली, खरं सांगा सुख मिळालं महाराज? उत्तर तर देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले, ही बांध कोरणारी एक नवीन टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय आज जाणीवपूर्वक एकदा बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण संगमनेर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर जमिनीसाठी आणि गुंठावर बांधासाठी जर बांधावर उभं राहून एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावणार असतील तर आज कोणता अध्यात्म मी जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज खऱ्या अर्थानं तुम्ही पाहायला गेलं तर आज इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण खऱ्या अर्थानं पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास आहो, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचा म्हणल्यावर वर्षभर भांडावं लागतंय.
ते लंका सोन्याची होती, पण भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण खऱ्या अर्थानं लक्ष्मण भैया आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आपल्याकडे वेळ कमी आहे, चला आपण रामायणामधून आपल्या तालुक्यात येऊयात. मला सांगा, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपलं आयुष्य घडवलं, आपला व्यवसाय घडवलं, आपल्या मुलांचं शिक्षण घडवलं एक तरी माणूस सापडेल? तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं घेतली, ज्यांनी आपलं आयुष्यानं आपले व्यवसाय घडवले, ज्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा संगमनेर पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं, या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला आज एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरचा खराब्याच्या क्षेत्रात चढ उतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करून जा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. अहो, खऱ्या अर्थानं लक्षात घ्या. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका महाराज. जिथं जिथं भाऊ भाऊ एका विचारानं आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहेत. आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे तरी नरकात जायची गरज नाही. आज ती घरच वास्तवात नरक झाली. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमच्या पायावर डोकं टेकून तुमचा लहान भाऊ म्हणून आज तुम्हाला कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, हरकत नाही महाराज. मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर आजच्या कीर्तनातून पहिली विनंती करून जातो. ही जी मागे पुढे वयस्कर मंडळी बसलीत ना, हे खऱ्या अर्थानं आपले वयस्कर मायबाप बसलेत ना, हे फक्त खऱ्या अर्थानं 2 वेळचं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला खरंच काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता मात्र आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी अलगद तोंडात घालतायत आणि हमसून हमसून रडतायत. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे, तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे, गावातल्या चौकात त्याला गावातली लोक भिकारी म्हटली. त्या बापानं गावाला सांगितलं, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझा काळ उघडल्याशिवाय राहणार नाही. पण तीच लेकरांसाठी तो बाप आणि ती आयुष्यभर खचत राहिले. अरे, उतारवय येईपर्यंत दोघांचं आयुष्य ते दोघांसाठी कधी जगलेच नाही. आता मात्र उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली आणि आता मात्र हातामध्ये काठी आली आणि एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांनाही आता आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधाची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या मी मायबापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहत असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर खचून जाणार मरणार असेल, तर तुम्ही दर महिन्याला जरी आषाढी वारीला गेलात तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. पुन्हा हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज, महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडं आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंथरा होती. महिला मंडळ किती? तुम्ही टेन्शनमध्ये का? महाप्रसाद होणार आहे, काळजी करू, फक्त बोलत चला. रामराज्यामध्ये किती मंथरा होत्या? 1. पण एका मंथरेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक वस्तीवर 5-5 मंथरा आहेत.
ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील, तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष पेरतील आणि खऱ्या अर्थानं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं की मात्र खऱ्या अर्थानं त्याच तुमच्या कुटुंबातल्या उद्ध्वस्तपणाची मजा घेतील. लक्षात घ्या, अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की जी आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे ती सून आणि ज्या घरात आपली वंशवेल वाढणारे त्या सासूचा विचार करायचा. याचा विचार जरी माझ्या बहिणींना आजच्या दिवशी करू शकलात तरी आजचं कीर्तन खऱ्या अर्थानं सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडं गावकीन भावकी, ही टोळी तर डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष पेरेल आणि एकदा तुमच्यात वाद सुरू झाला की पारावर बसून त्याच वादाची मजा घेईल. अशा कावळ्यांना खऱ्या अर्थानं बाजूला ठेवून आपल्या कुटुंबावर लक्ष द्यायचं की अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. आजच्या दिवशी मात्र याचा नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, भले तुमची घरं 2 झाली असतील, कारण अचानक आलेल्या कोरोनानं दाखवून दिलं महाराज. तुमच्या मोबाईलमध्ये 2000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, तुम्हाला इंस्टाला 1.5 लाख फॉलोअर असू द्या, शेअर चॅटला 5 लाख मित्र असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावातल्या चौकात गेला, अचानक तुमच्या गावातला कोणत्या कंपनीचा टावर पडला देव जाणे, तुमच्यात खऱ्या अर्थानं सगळ्या मित्रांचे नंबर नॉट रिचेबल येऊ लागले. आणि शेवटी ज्या भावासोबत तुमची कोर्टात जमिनीच्या बांधावरून केस चालू होती, तुम्हाला इथून पुण्याला हलवल्यानंतर 14 दिवस तुमची लेकरं सांभाळणार आहे आणि खऱ्या अर्थानं हॉस्पिटलच्या बिलला पैसे कमी पडले म्हणून 4 मित्रांकडे उसरवारी करूनही तुमच्या हॉस्पिटलचं बिल भरणारा तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून हात जोडून विनंती करून जातो, भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण या सप्ताहाच्या निमित्तानं, कारण ज्या हनुमंतरांना आम्ही शरण गेलो ना महाराज, त्या हनुमंतराय जिथं भाऊ भाऊ एकत्र आहे त्याच घरात वास्तव्याला होते. जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट असतं तिथं हनुमंतराय राहत नाही. जिथं राम लक्ष्मण एकत्र असतात तिथंच हनुमंतरायांचा त्यांच्या काळजामध्ये वास असतो. नव्हे तर खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये जर तो वाद असेल, हनुमंतराय आम्हाला प्रसन्न होतील का याचा मात्र विचार करून जा. म्हणून भले तुमची घरं 2 राहू द्या, चुली 2 राहू द्या, पण मनानं मात्र एकमेकांना जेव्हा कधी गरज पडेल मनानं एकत्र येण्याची शपथ घ्या. आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे, लक्षात घ्या महाराज. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही भावाच्या नात्याने एक विनंती करून जातो, कारण हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता हळूहळू समृद्धी येऊ लागला आणि समृद्धीचं आकारमान वाढलं आणि संगमनेरचा हायवेही फार सुंदर झाला. आणि जिथं 2 खऱ्या अर्थानं 2 लाखापासून जमिनींचे आमचे बाजारभाव होते, हळूहळू गेल्या 5 वर्षामध्ये तीच जमीन येणे प्लॉटमध्ये वाढत गेल्यामुळं खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये एकरपर्यंत जाऊन पोचली. आज माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तुम्ही भाऊबीजेला भेटायला गेला होतात ना भावाकडं, त्या भावाला ओवळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ खऱ्या अर्थानं भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला मुक्ताई आणि ज्ञानोबारांकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान शिकवतं. पण खऱ्या अर्थानं जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू जमिनीचं आकारमान कमी होत गेलं, जमिनीचं खऱ्या अर्थानं भाव वाढत गेले आणि पाहता पाहता गुंठ्याची जमीन जेव्हा खऱ्या अर्थानं 10 लाखाच्या आसपास गेली, तीच बहीण जी राखी आणि रुमाल घेऊन येत होती ती जर आज त्या राखीसोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे येत असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? माझ्या बहिणींनो, याचा मात्र नक्की विचार करून जा. कारण हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, आज तुम्ही बदललेले संगमनेर पाहताय. 10, 15, 20 वर्षापूर्वी अशी अवस्था नव्हती हो. जेव्हा तुमचं लग्न झालं ना त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडिलांनी पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा, अरे तुमच्या लग्नाचे 2 हप्ते फक्त त्याने भरले नाहीत तर तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. प्रत्येक माझ्या बहिणींनी या ठिकाणी काळजावर हात ठेवून आज मनाला एक प्रश्न विचारा, त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचा आणि बाळतपणाचं
कर्जच फेडत राहिला, पण तोच भाऊ खऱ्या अर्थानं गुंठाभर जमिनीला लाखाचा भाव आला. म्हणून जर आज आम्हाला परका वाटत असेल आणि खऱ्या अर्थानं त्याच भावाकडे आम्ही जमिनीच्या हिस्सेदाराची खऱ्या अपेक्षा करत असू, तर तुम्हालाही खऱ्या अर्थानं रोज मंदिरात गेलात तरी स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? माझ्या बहिणींनो, याचा मात्र विचार करून जा. कारण खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक आहे, पण भावा बहिणीचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या खऱ्या अर्थानं वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला जो सगळ्यात चांगला मित्र होता. पण तोच मित्र फक्त गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी आम्ही कायमचा परका करत असू, तर खऱ्या अर्थानं हाही विचार मनाशी करा, आम्ही कितीही परमार्थाचं सोंग घेतलं, स्वर्गात काय नरकात आम्हाला जागा मिळेल का? म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी रक्ताची भावाशी आयुष्यात कधी दुश्मनी करू नका. एवढं जरी या सप्ताहाच्या निमित्तानं वचन घेऊ शकला तरी आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल आता पुरुष मंडळी तुम्हाला विनंती करून जातो, करू ना, एकदा सगळ्यांनी थोडंसं जागेवरून फक्त हनुमंतरायांच्या मंदिराकडे सरका. कारण हनुमंतरायांच्या जवळ गेलात तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी आता हनुमंतरायांच्या मंदिराकडे सरका. महाराज लक्षात घ्या, महाराज खऱ्या अर्थानं मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलंय का मुलांसाठी बांधलं? महाराजांच्या नाव करायचंय का? थांबतो लागलं तर आजचा दिवस. मग बोलत चला, तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी घर बांधायचा निर्णय घेतला ना महाराज तुम्ही, त्या दिवशी वीट होती 3 रुपये आणि स्टील होतं 28 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी 13 रुपये ठोकळा होता आणि 68 रुपये स्टील होतं. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जवळपास तुमच्या आयुष्यातले 30 वर्ष फक्त पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी गेली. चूक की बरोबर? मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका पप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आपल्या आयुष्यातली 30 वर्ष फक्त आणि फक्त आपल्या घरासाठी दिलीत, मग आपण आपल्या वडिलांना शेवटची अंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल? तुम्ही घर लाखाचं काही कोटीचं जरी बांधलं, एकदा अंघोळीला तुटक्या खाटेवर आपला बाहेर देह गेला की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखाद ताई म्हटली बा महाराज असं का बोलले, तर 1 महिन्यासाठी संगमनेर खुर्दामध्ये सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध, पाणी का. आता सुखासाठी मला सांगा, पप्या जन्माला आला, पप्या आपला कुठपर्यंत आहे? महिला वर्ग. पप्याच्या डोक्यावर एकदा पिवळे तांदूळ पडले आणि नवीन गुड्डी घरात आली, ती पहिल्या श्रावण पाठीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण ती एकदा श्रावण पाठीला गेली आणि श्रावण पाठीच्या गोड पोळ्या घेऊन आली आणि त्या एकदा संगमनेर खुर्दमध्ये वाटल्या, तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा गोड पोळ्या सगळ्या संगमनेर खुर्दकरांनी खाल्ल्या, तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले, हे बांधही आपल्या किती दिवस येतो? ज्या बांधासाठी आम्ही मायबापाच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या बांधासाठी रक्ताच्या भावाशी आयुष्यभरासाठी वितुष्ट घेतलं, अरे ज्या बांधासाठी आम्ही दिवाळीच्या सणाला बायकोला किराण्याचे पैसे न देता आम्ही कोर्टाच्या पायरीवर दिवस घालवला, वकिलाचे खिसे भरले, अरे ज्या बांधासाठी आम्ही आमचं निम्म आयुष्य फक्त आणि फक्त वादात घालवलं, ज्या बांधासाठी मुलाच्या शिक्षण मागं ठेवून आम्ही कोर्टाच्या पायरीवरती पैसा संपवला, ते बांधाही आमचे किती दिवस येतो? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण संगमनेर खुर्द जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला आपला लाडका पप्या सुद्धा ग्रामपंचायतमध्ये आपल्या मृत्यू दाखला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये आपल्या मृत्यू दाखला घेऊन गेला की तलाठी भाऊसाहेब आपल्या नावाला कंस केल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा आपल्या नावाला कंस झाला की त्या बांधाचा आपला संबंध राहत नाही. मग ज्या बांधासाठी आम्ही उभं आयुष्य घालवलं, ज्या बांधासाठी उभं आयुष्य वादात संपवलं, तो बांधही आमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा प्रवास आहे. त्या प्रवासातला मूळ विसावा जर कोणता असेल तर या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन या मृत्यूलोकात तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो भगवान परमात्मा ईश्वर जर आपलासा केला तर तुकोबराय सांगतात, अंतपार सुखाची प्राप्ती आहे अभंगाचा. आपुला तो एक देव करुणी घ्या,
आपुलात एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा दुःखाची जणी ये रची माई ये दुःखाची जणी आमचे सगळे स्वर गंधर्व ताल महर्षी आणि टाळ महर्षींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आज आपल्या सप्ताहाला आजपासून एक अखंड नवीन सुरुवात झाली पाहिजे. महाराज मला सांगा, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे आणि अनंत काळापासून एक फोन केला, मग एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला की ते धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं जर तुमच्यावर एवढं प्रेम आहे तर त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का संगमनेर बुद्रुककरांचं आहे? म्हणून आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला एक अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराज लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे, पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा साधायचा आहे त्या फेऱ्याचा मूळ विसावा या मृत्यूलोकात जर कोणता असेल त्या नश्वर देहाला एकमेव विसावा आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यूलोकामध्ये तो सर्वव्यापी भगवान परमात्मा ईश्वर आपलासा केला तर तो तुकोबराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. इथपर्यंत कुणाला काही शंका? उद्या चर्चा नको, निघायचं पुढं चला. म्हणजे जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे. पण खरं सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख भगवंताच्या नामात आणि चरणात आहे ते सुख तुम्ही मी कुठं शोधतोय? प्रपंचामध्ये शोधतोय, संसारामध्ये शोधतोय. आणि आपला संसार कसा आहे महाराज? खऱ्या दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. मागे जिशिपी आला का? एकदा जोरदार कडाडून टाळ्या मागे होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबराय या प्रमाणाधारे सांगतात की प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला गमाई. होत सुख नाही, होत सुख नाही, होत सुख नाही, होत सुख नाही, सुख नाही, होत सुख नाही, सुख नाही, होत सुख नाही. या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला गमाई, या संसार नगरी पदार भरला मागे पाऊस येत नाही काळजी करू नका. एकदा जोरदार कडाडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली
जाईल. लक्षात घ्या. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या बाजारामध्ये दुःख सोडून दुसरं काही मिळणार नाही. म्हणून तर यापुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलं, संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज या पुण्यपावन संगमनेर खुर्दच्या मातीमधून आमच्या मनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमुळं आहे, तुम्ही म्हणता या प्रपंचाच्या बाजारामध्ये दुःख सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून तर तुम्ही याही पुढे जाऊन सांगितलंय की खऱ्या अर्थाने या संसाराच्या रूपाला, या संसाराच्या गाठोड्याला आता आम्ही पूर्ण विराम दिला. मग मला सांगा, पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यूलोकात तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं ठरत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराय याला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढं जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून ते वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझे खऱ्या अर्थानं कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. अहो या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कोणच्या यारीची अपेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचं? राग येतो तिला ॲब्रो करते. ॲब्रो हे ॲब्रो काहून करीत असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजा हरीच्या पेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली बा महाराज व्यासपीठावर असं का बोलले? उद्या चर्चा नको घ्या पुरावा, हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलटं बोलत असेल ना महाराज, का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना, माझ्या बहिणीनं तुम्ही उलटं बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी विषांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं खरंच वाटत नाही का? खऱ्या अर्थानं आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी साक्षात उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे खऱ्या अर्थानं जर पाहिले तर वस्तात लहुजी साळवे जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे खंडेराव जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची भीमाई रमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी आणि सीता जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची साक्षात जिजाऊ जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले. फेअर अँड लवलीचा जमाना आलाय महाराज.
आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं अप्रतिम असं गोड नियोजन आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जवळपास मला वाटतं आता 3 दिवसापासून नाशिक पट्ट्यामध्ये धुळे रोडला एका बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटाचं शूटिंगही सुरू आहे. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली, संगमनेर खुर्दमध्ये एवढा सुंदर सोहळा चालला आहे, तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. मग आज संध्याकाळी भेट द्यायला आपण खऱ्या अर्थानं 8:45 वाजता जाऊ. आणि योगायोग असं दादा, आज गौतमी पाटीलही तिकडं नाशिकला आहे. आणि तिलाही जाताना बातमी कळाली एवढा सुंदर संगमनेर खुर्दमध्ये तरुण वर्गानं सोहळा आयोजित केला आहे. मग जातात आपण भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 20 गावांमध्ये फिरत राहिली की आज बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्याकाळी 8:45 वाजेपर्यंत भेट द्यायला संगमनेर खुर्दमध्ये येणार आहेत. खरं सांगा महिला आणि पुरुष मंडळी, तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात एक तरी माणूस तिकडं सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? इथं. आता जर पाऊस चालू असता तरी सगळे कुठं असते? इथं. नाही सायकल मिळालं तर मोटरसायकल, मोटरसायकल नाही मिळालं तर पिकअप, पिकअप नाही मिळालं तर आयशर, आयशर नाही मिळालं तर ट्रॅक्टरची ट्रॉली, ट्रॉली नाही मिळालं तर JCBच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला, दादा बेस कमी करा, हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखाद ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता मागच्या गेल्या लॉकडाऊनमध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो, याचा मात्र विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासुत्रांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासुत्र्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता 1.5 महिना झाला नाही, मराठवाड्यात एका ताईनं मला कीर्तन संपल्या विचारलं होतं, महाराज काय सांगता सासुत्र्यांची सेवा करा? माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरी आहे ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कामाला बाहेर पडले की माझ्याच आहेरात आलेल्या सोपा सेटवते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज, शेवटी या दोघांनाही कंटाळून या दोघांनाही मी उचल आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मग मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना, भावाच्या नात्यानं तुम्हाला सांगून जातो, माझे कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत मला बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करून जातो. 2 महिने झालेत लग्न सीजन चालू आहे. सध्या संगमनेरमधला एकही हॉल मोकळा नाही, लग्न सीजन थाटामाठात चालू आहे. म्हणून माझ्या बहिणीनं तुमच्या पायावर विनंती करून जातो, इथून पुढं तुमच्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा आता तुझं घर बदलणार आहे,
आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो, आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरीही जायचं आहे, म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा. अहो, तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज कीर्तन संपलं, महाप्रसाद झाला की तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं, आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची काहीतरी सोय करा. तुम्ही खरं सांगा महिला मंडळ, यांना झोपू द्याल तुम्ही आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता? त्यालाही बिचाराला 3 वेळा नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला. आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, ज्यानं दुसऱ्याच्या बांधावर 50 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवला आहे, आणि ज्यानं दुसऱ्याची शेती अर्धळी न करून दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून तुमचं सासर घडवलं आहे, मग तेच सासरे लग्न झाल्यानंतर तुमचे आईवडील खऱ्या अर्थानं होऊ शकत नाहीत का? याचा मात्र विचार करून जा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आईवडील पाहाल, त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल, आणि त्या मंदिरामध्ये हनुमंतराय विराजमान होतील, तेव्हा तुमच्या जीवनातला सफल परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंना जरा बरं वाटलं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. संगमनेर खुर्दची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्या व संगमनेरमध्ये भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत, थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तेव्हाच तू जागे होशील. आता संगमनेर खुर्दमधली सासू होती, ती म्हणली, सुनबाई बाहेर नको पडू, आधीच अवकाळी पाऊस यायचा चान्स आहे, त्यात युक्रेनचं युद्ध चाललं, एखादा बॉम्ब इकडे पडायचा. आपला सप्ताहाचा आता पर्व काल आहे, आपल्याला काल्याच्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, मग तू तेवढी डाळ वाटून घे, मी जरा शेताकडे जाऊन येते. संगमनेर खुर्दची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, व सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली. संगमनेरची होती ती, परत नेम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्हीच म्हणले डाळ वाटून ये. आता सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेल्या आज एखाद्या सासूबाईला खरंच जर मनाला वाईट वाटून गेलं असेल, तर मुलगा म्हणून तुम्हाला जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. पण इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवून हनुमंतरायांची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला फक्त एकच प्रश्न विचारा, आमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. आईच म्हटलं पाहिजे ना, काय म्हटलं पाहिजे? का पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आताली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेन तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपात्या जाड जर काठ झाला, तर खऱ्या अर्थानं काठ जर जाड झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय आपण 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर शेजारच्या सगळ्या वस्तीवर जाऊन आपण तिच्या नामाचा टाहो फोडतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही, तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे.
महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 5-5, 6-6 वर्षाची लेकरं येतो, पण आज दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या आईला म्हणजे मम्माला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी घरात त्यांचं काहीतरी भांडण झालंय, म्हणून घरात आई आणि आजी एकमेकांशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची आज जर ही वास्तवात अवस्था असेल, तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष, कोणतं अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला तो करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, त्या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं, या खऱ्या अर्थानं विवेचनेमध्ये तो 1.5 वर्ष एकही दिवस झोपला नाही. अरे खऱ्या अर्थानं दिवसभराचं त्याला टेन्शन एवढं आहे की खऱ्या पाहायला गेलं तर आपल्या व्यवसायाचा असू द्या, शेतीचा असू द्या, प्रत्येक विवेचनेमध्ये तो त्रासलेला आहे. अरे कोरोनाच्या काळात जर मी पॉझिटिव्ह आलो, मला काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्षात एकही दिवस तो सुखानं झोपला नाही. पण तोच बिचारा दिवसभर काबाड कष्ट करतो, सगळं टेन्शन आपल्या अंतकरणामध्ये साठवून खऱ्या अर्थानं हक्कानं आणि मायेच्या घरामध्ये, म्हणजे तुमच्या घरामध्ये तो प्रवेश करतो. पण तो बिचारा दिवसभर दमून भागून जर संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा दिवसभर राब शेतामध्ये राबला, संध्याकाळी दमून भागून घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पादरांना जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या दोघींच्या रोजच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काय सोपे राहतात का दादा? निमे 90 हाणेल, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई,